राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। दादा, जयंत पाटीलांसाठी तुम्ही एक जागा खाली असल्याचं बोललो होतं, त्यावर जयंत पाटलांनी असं उत्तर दिलं की ते अमोल मिटकरींचं प्रेम माझ्यावरच आहे। साहेबांना माहीत आहे, साहेबांनी पण माझ्यावर तेवढंच प्रेम कायम ठेवलं आहे आणि मी काय बोललो असेल तर मला असं वाटतं की ते त्यांनी आनंदानं स्वीकारलं, काही टिप्पणी केली नाही। त्याच्यामुळे ते शेवटी मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी जर असं म्हटलं तर माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की ती जी एक जागा खाली आहे ती जयंत पाटलांसाठी आहे, त्या पद्धतीने अशा काही हालचाली घडामोडी आहेत? नाही, मी असं नाव त्यांचं घेतलं नव्हतं, पण मला सक्त ताकीद पण दिल्या गेली नंतर की असं तू म्हणू नको म्हणून। त्याच्यामुळे या विषयावर मी भाष्य आता बंद करतो। माझा प्रामाणिक प्रयत्न हाच होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेरजेचं राजकारण झालं पाहिजे आणि पक्षवाढीसाठी जे जे काही, माझ्यासारखा मी खूप लहान माणूस आहे, मी काही फार मोठा माणूस नाही आहे, पण मी जर असं बोललो ते काही वादग्रस्त वाटलं असेल कुणाला, मग ते साहजिक आहे की मला कार्यकर्ता म्हणून माझ्या भावना मोकळा करण्याचा अधिकार आहे। मी माझ्या प्रेमापोटी बोललो, आता घेणं न घेणं, आता मी म्हटलं झालं पाहिजे तर ते होतेच असं नाही। घेणं न घेणं शेवटी वरिष्ठांच्या हाती असते किंवा तिन्ही पक्षाच्या हाती असते। त्याच्यामुळे तेही विधान जर कोणाला वाईट वाटलं असेल माझं, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे संबंधित नेत्यांजवळ। सध्या जर पाहिलं तर सभागृहामध्ये बीडच्या मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। त्यामध्ये सर्वपक्षीय त्या भागातील आमदार जे आहेत, विशेष करून महायुतीचे आमदार जे आहेत, ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टीका टिप्पणी करतात। मंत्र्यांचं सुद्धा नाव या संपूर्ण संदर्भाने घेतलं जातं। हे बघा, मस्साजोग ग्रामपंचायतच्या सरपंच देशमुख साहेब यांच्या ज्या पद्धतीनं क्रूर हत्या झाली याचं कोणीही समर्थन करत नाही। त्याबद्दल विस्तृत माहिती काल सभागृहात मांडल्या गेली, उद्या वरिष्ठ सभागृहात पण त्याबद्दल मांडल्या जाईल आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावर निवेदन केलेलं आहे। त्याच्यामुळं याचं राजकारण न करता देशमुखांच्या कुटुंबाला कशा प्रकारे न्याय देता येईल याकरता विरोधकांनी सुद्धा ज्या सरकारच्या चुका आहेत त्या चुका सांगितल्या पाहिजे, पण जाणीवपूर्वक एखाद्याला टार्गेट करणं, विशेषतः या माध्यमातून काही लोकांना, धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करायचं आहे जाणीवपूर्वक। आता ठीक आहे, एका काळात त्यांचा कोणी कार्यकर्ता असेल आणि जर तो आरोपी असेल तर याचा अर्थ सरसकट तुम्ही त्यांच्यापर्यंत लाईन लावणार का? म्हणजे अब्दुल कलामांचा एक प्रसंग असा आहे की त्यांनी आसाराम बापूचं दर्शन घेतलं होतं, काही वर्षानंतर आसाराम बापूंच्या हाती दुष्कृत्य घडलं, मग त्यात अब्दुल कलामांचा थोडी दोष होता? त्या टाईप उदाहरण आहे ना। त्यांनी स्पष्ट केलं की ठीक आहे, जर तसा कोणी कार्यकर्ता असेल, तो माझ्यासोबत फिरत असेल आणि जर तो आरोपी असेल, सापडला असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई शासन करेल। आम्ही तर म्हणतो कठोरातले कठोर कारवाई करा, फाशी द्या, त्याहीपेक्षा कोणती मोठी शिक्षा असेल तर ती द्या। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक आमच्या पक्षाचे नेते मुंडे साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब, त्यांच्यावर काही लोक जाणीवपूर्वक असूया म्हणता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहेत। मी तर म्हणतो चौकशी करा, तपास काढा आणि सत्य समोर येईल, पण पीडित कुटुंबाला न्याय भेटावा ही आमच्या प्रत्येकाची भावना आहे। त्याचं कोणी समर्थन करत नाही, चुकीला समर्थन नाहीच। वाल्मिक कराडांचं नाव जे घेतलं जातं ते धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्यास सांगितलं जातं। नाही, एखाद्या व्यक्तीचा निकटवर्ती असला आणि त्याच्या हातून जर दुष्कृत्य घडलं, मी तेच सांगतोय, तर मग तो व्यक्तीसुद्धा दुसरा व्यक्ती तसा आरोपी आहे असं कसं म्हणता येईल? जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तसं कोणी आरोप करू नये। करमुसे प्रकरणात हल्ला प्रकरण सगळं महाराष्ट्राला माहीत आहे, जितेंद्र आव्हाडांचं नाव त्यात आलं होतं। शेवटी जितेंद्र आव्हाडांनी हात झटकले होते। इतकं बेरहम सरपंचांना जसं मारलं गेलं तसंच बेरहमीच्या पद्धतीनं अनंत करमुसेंना पण मारलं गेलं होतं। तेच आज बोलत आहेत या विषयावर, तेच आज बाबासाहेब की जय जयकार करतायत, ज्यांनी महाडला मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबाचा फोटो जाळला। म्हणजे अशी दुटप्पी भूमिका असणारे नेते आहेत, त्यांची जर काढली लाईन तर फटाक्याची लाईन मोठी आहे। पण कृपा करून जो तुम्हाला हळदा रोग झालेला आहे मुंडे साहेबाच्या नावाचा, तो जरा म्हणजे काय म्हणता येईल, वस्तुस्थिती काय ते समजून घ्या। याच्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होते आहे आणि महाराष्ट्राचं सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। निश्चित महाराष्ट्राचं सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही अशा पद्धतीनं अमोल मिटकरी यांनी सांगितलं। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।